अभि दार उघड रे, बाबा आला असेल बघ. हॅलो माय लवली फॅमिली. अरे बाबा पाडशील ते. हाय ब्युटिफुल. हाय बाबा. एवढं सगळं काय घेऊन आलायस तू? अगं विसरलीस का तू? अगं मित्र नव्हते का येणार मॅच बघायला, त्यांच्यासाठी खायला प्यायला आणलंय. टाइमपास. सँडविच कशाला आणलंय रे? बापरे, केवढं मोठं रे हे कोल्ड ड्रिंक. टाइमपास नाही, टाइम बॉम्ब आहे, टाइम बॉम्ब. अभि काय चाललंय? अभि आता खायचं नाहीये. अभि काहीतरी काय बोलतेस तू? टाइम बॉम्ब वगैरे नाही तर काय. आणि तू उगाच क्रिकेटची कारणं देऊ नकोस. तुला सतत सटरफटर खायचं असतं. वजन बघा वाढलंय किती. माझं मग काय माझं? अरे या सगळ्या पदार्थांमध्ये किती साखर, किती मीठ असते, काही कल्पना आहे का तुला? या पॅकेट फूडच्या मागे जी लेबल्स असतात ती कधी नीट वाचलीस? आता ते कोण वाचणार यार? आपण वाचायला पाहिजे. हो बाबा, हे सर्व रोज रोज खाल्ल्याने फक्त वजनच नाही, डायबिटीज, ब्लड प्रेशर आणि हार्ट डिसीज सुद्धा होऊ शकतात. पण मग खायचं काय मग? अरे हे असलं फास्ट फूड आणि पॅकेज फूड खाण्यापेक्षा काहीतरी हेल्दी खायला लाग. म्हणजे कोल्ड्रिंक्सच्या ऐवजी नारळ पाणी पी. हे असले वेफर्स खाण्यापेक्षा चना चाट खा, स्प्राउट भेळ खा. आपण ऑलरेडी स्मार्टफोनच्या जमान्यात आहोत, तर आपल्या फूडचे चॉईसेस स्मार्ट का नाही? मी आणि माझे मित्र तर ऑलरेडी हेल्दी फूड खाण्याची सुरुवात केली आहे. हेल्दी पण आणि टेस्टी पण. माय लव्हली हजबंड, कुटुंब निरोगी असेल तरच आनंदी राहू शकतो ना. ओनली हेल्दी फॅमिली कॅन ट्रूली बी अ हॅपी फॅमिली. समजलं? समजलं. हॅपी फॅमिली. आणि म्हणूनच हेल्दी खा, स्वस्थ राहा, मस्त राहा.